त्यांची जन्मतारीख 6 त्यानंतर 15 आणि 24 आहे. तर या लोकांसाठी 2026 कसं असणार आहे? 6 व्हीनसचा नंबर आहे, लक्झरी कम्फर्ट त्याचा नंबर आहे आणि विदाऊट शुक्रच्या कृपेशिवाय तुम्हाला लाईफमध्ये लक्झरी तर भेटू शकत नाही. तुम्ही किती पण हातपायर घासा तरी पण तुम्हाला लाईफमध्ये लक्झरी मिळणार नाही, घराचं सुख नाही मिळणार. तर जरुरी आहे तुमच्या लाईफमध्ये 6 नंबरची एनर्जी असणं आणि यांच्यासाठी 2026 अगेन हे मिक्स राहणार आहे. आता मिक्स का? कारण की काय आहे ना, 2026 हे सूर्याचा नंबर आहे. 1 नंबर हा राजाचा आहे आणि राजाचे शौक थोडे मोठे असतात. तर मग यांचा जो खर्च आहे ना, तो खूप सारा लक्झरी आयटम्सवर होणार आणि खर्च तोच व्यक्ती करू शकतो ना जो कमवतोय. तर बेसिकली पैसा तर येणार पण खूप आहे आणि उडवणार पण खूप आहे आणि रिलेशनशिपसाठी तर चांगलंच आहे. स्टुडंटसाठी फक्त एवढंच की त्यांना फोकस करायला थोडासा प्रॉब्लेम राहील. तर त्यांना अगेन छोटे-छोटे गोल्स बनवायचे आणि मग काम करायचंय. तर त्यांना थोडंसं कन्फ्युजन पासून दूर राहायचंय. तुम्ही लगेच तुमच्या पार्टनरसोबत जाऊन भांडणं करू नका. यांचे अफेअर होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर तुमचे अफेअर असतील ना, तुम्ही तुमच्या शुक्राची व्हॅल्यू खराब करताय आणि एकदा शुक्र खराब झाला ना, वापस त्याला चांगलं करू शकत नाही. आणि यांना एक अगेन इम्पॉर्टंट आहे की हे थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी पासून दूर पळतात. पण ते फॅमिलीची असू द्या, रिलेशनशिपची असू द्या. बट यावर्षी त्यांना रिलेशनशिप असेल तर थोडीसं ना रिस्पॉन्सिबल बनायचं. नाहीतर असं जर असेल ना, तर यावर्षी त्यांना थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट होते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.